माझ्यासोबत शिवसेना आमदार राजन साळवे आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। सर, आपण पाहतोय की मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावले आहे। एकंदरीत काय वाटतं की मंत्रिमंडळामध्ये 10% आरक्षण देण्याबद्दल मान्यता मिळालेली आहे, मात्र योग्य तर न्याय असेल का कोर्टात टिकणारं हे आरक्षण असेल का? मराठा आरक्षण हा निश्चितपणे प्रत्येकाच्या दृष्टीने एक ज्वलंत विषय आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुद्धा आमची हीच भूमिका आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्यात यावं, ही मागणी निश्चितपणे योग्य आणि रास्त आहे। नक्की सर, पण एकीकडे आपण पाहतोय की ज्या वेळेला मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता त्यावेळेला ओबीसी नेत्यांकडून सुद्धा वारंवार विरोध त्याला केला जात होता, मात्र आता 10% देण्यास मान्यता दिली असली तरी कोर्टात हे टिकेल का? आणि शिवाय जर आरक्षण मराठा आरक्षणाला मिळालं तर ओबीसी त्याला विरोध करतील। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला निर्णय हा निर्णय त्यांचा असू शकतो, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने ओबीसीला आरक्षणला हात न लावता आरक्षण द्यावं अशी आमची मागणी राहिलेली आहे। नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे सर, आपण पाहतोय की खरं तर आमदारांच्या फोडाफोडीचं राजकारण जे असेल ते सध्या पाहायला मिळते। आपल्यावरती सुद्धा अनेकदा ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, कारवाई जी आहे ती वारंवार होताना पाहायला मिळते। सुडाचं राजकारण होतंय का, काय सांगणार? निश्चितपणे ज्या केंद्रीय यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून निश्चितपणे खासदार आमदारांना त्रास दिला जातोय, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे खासदार आणि आमदार हे निश्चितपणे त्यांचं प्रेम, त्यांचा विश्वास हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवरती असल्यामुळे अशी चूक कोणाकडे कधी होणार नाही माझी अपेक्षा आहे। येत्या निवडणुकांमध्ये कशा प्रकारे याला उत्तर दिलं जाईल? आणि म्हणून म्हटलं की 2024 सालच्या येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या ज्या वेळेला संधी मिळेल तर जनता वाट बघते। निवडणुकीची संधी कधी येते, मतदान कधी करतोय, आणि मला विश्वास आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा इंडियाचं सरकार येईल अशी माझी अपेक्षा आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर हे होते राजन साळवे। आपण पाहतोय की मराठा आरक्षणासंदर्भात जे आता विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे, मात्र टिकणारं आरक्षण हे मिळावं अशी मागणी जी आहे ती ठाकरे गटाचे आमदार राजन साळवे यांनी बोलून दाखवले। दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा।